धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्यायचं नसेल तर ते गोठवा. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांच्यानंतर देवदत्त कामत यांची देखील चिन्ह गोठवण्याची मागणी. 2 सप्टेंबरला पुढची सुनावणी होणार. शिंदेंच्या बाजूने युक्तिवाद केला जाणार. शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यामध्ये 3 तास बैठक. सिल्वर ओकवर बैठक झाल्याची सूत्रांची माहिती. विलिनीकरणावर चर्चा की शरद पवारांनी पार्थ पवारांना कानमंत्र दिला हे अद्याप अस्पष्ट. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरती पुन्हा प्रश्नचिन्ह. पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांच्याकडून सुनेत्रा पवारांना रिमाइंडर नोटीस. निवड घटना बाह्य असल्याचा आरोप. सुटं तेल विकू नका, घेऊही नका. भेसळयुक्त तेलामुळे हृदयविकारासह मेंदूचे विकार, कॅन्सर होऊ शकतो. खाद्यतेलाबद्दल एफडीएकडून कडक नियमावली. उल्लंघन केल्यास 7 वर्षांपासून आजन्म शिक्षा आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद. 1,65,00,000 बहिणींनी ई-केवायसी केलं, त्यामुळे त्या पात्र. लाडकी बहीण योजनेतून 92 लाख विद्यार्थ्यांना लाभार्थ्यांना अपात्र केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. राज्यातील शालेय शिक्षण मंत्री काम करत नसतील तर त्यांनाही बदला. सरकारी शाळेतील मुलांचं भविष्य खराब करण्याला प्रशासन जबाबदार. लातूरच्या उजनी गावातील झेडपी शाळेच्या पाहणीवेळी अभिजित दिपकेंचा आरोप. मराठी न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवरती कारवाईचा बडगा. दादर रेल्वे स्थानक परिसरात आरटीओकडून तपासणी. तर कल्याणमध्ये 100हून अधिक रिक्षा चालकांना नोटिसा. नोटिशीनंतर 3 महिन्यातही मराठी न आल्यास परवाना कायमचा रद्द होणार. मुंबईत लोकल ट्रेनमधला मनोरुग्णाचा प्रवाशाला धक्का. जखमी प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू. वांद्रे ते माहीम स्टेशन दरम्यानची घटना. आरोपीची पोलिसांकडून चौकशी सुरू. लखनौच्या गोमती नगरमध्ये आयसीआयसीआय बँकेबाहेर एका व्यक्तीकडून पत्नी आणि बहिणीवरती गोळ्या झाडल्यानंतर आत्महत्या. यूपी पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू. कौटुंबिक कारणामुळे गोळ्या झाडल्याची माहिती. उच्च न्यायालयाचा झारखंड सरकारला धक्का. जेएसएससी आणि जेपीएससी परीक्षा आणि भरती रद्द करण्याचा निर्णय झारखंड उच्च न्यायालयाकडून स्थगित.